Hi, hello everyone. Welcome back to my YouTube channel that is All in One Corner. My name is Naina Patil Bonde, and I have decided to start a mini vlog on this channel. तर व्हिडिओ टायटल वरून तुम्हाला कळली असेल ही ट्रिप होती महाबळेश्वरची. तर मी आणि माझे हसबंड आणि त्यांचे कलिग सर्व महाबळेश्वरला निघालो होतो. अशा प्रकारे छान छान एंट्री केली आम्ही. म्हणजे सर्व आटोपल्यानंतर चहा नाश्ता वगैरे आटोपल्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली. तर बसमध्ये बसल्यानंतर जो मॅन्डेटरी गेम होता म्हणजेच अंताक्षरी ती आता सुरू झालेली होती. छान छान देशावरची गाणी ती म्हणत होती. मस्त देशभक्तीची गाणी ती ऐकवत होती आम्हाला. तर अशा प्रकारे मस्त प्रकारे आमची अंताक्षरी झाल्यानंतर आमचा जो वेट होता तो संपला आणि आम्ही फायनली महाबळेश्वरला पोहोचलो. तर हा आमचा फर्स्ट पॉइंट होता जिथे आम्ही टुरिस्ट गाईड बुक केला. तर कारण तिथले जे पॉइंट्स होते त्याची संपूर्ण माहिती तो आम्हाला देत होता. तर हा जो व्ह्यू होता तो अतिशय निसर्गरम्य वातावरण इतकं छान व्ह्यू होता. त्यात थोडासा असा रिमझिम रिमझिम पाऊस त्यात सुरू होता. ज्यांना मारायला आलेला तेव्हा शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा तो किल्ला घेतला बांधायला, कारण का तो पाण्याच्या मधोमध्ये तिकडच्या साईडला सैन्य वगैरे जाणार नाही, तोफखाने वगैरे जाणार नाही, असं त्यांचा निष्कर्ष होता. हे मारण्यात वगैरे सगळं हे सावलीचं पोरं तिकडचे चित्र मोरे फितूर झाले आणि सगळी माहिती हलवाईमध्ये त्यांनी ऑब्झर्व करायला सांगितलं. सगळे सिक्रेट सांगितलं त्यामुळे त्याला शिवाजी महाराजांचा आदर किल्ला कमळगड म्हणतात. आणि कमळगड म्हणायचं कारण असं की कमळ असं पाण्यामध्ये चारी बाजूने त्या पाण्याच्या मधोमध असतो, त्यामुळे त्याला शिवाजी महाराजांचा आदर किल्ला कमळगड असतो. जसं तुम्हाला चेन्नईचं पिक्चर माहित असेल का, त्या चेन्नईचं म्हणलं पाण्याच्या किनारी बाजीराव मस्तानीचं शूटिंग हा ऐतिहासिक पॉइंट बघितल्यानंतर पुढे जाऊन आम्हाला तिथे खूप छान असे मोकळे मैदान वगैरे सगळं दिसलं. मग नंतर आम्ही खाली एक केव होती गुफा तिथे जायला निघालो. तर तिथं टुरिस्ट गाईड पण आमच्या सोबतच होता माहिती द्यायला. मग आम्ही खाली असे जात होतो लाईन मध्येच. बघा खूप मजा मस्ती पण सुरू होती जाता जाता. फोटोज व्हिडिओज ती सुरूच होती. तिथून इंदिरा दादा सुद्धा शूट करत होता आणि इकडनं मागून मी शूट करत होती. आणि टुरिस्ट गाईड माहिती देत असताना खूप मागून हवेचा आवाज येत होता त्यासाठी तो थोडा इग्नोर करा. पण खूप छान अशी माहिती त्याने आम्हाला प्रोव्हाइड केली होती. आणि जर तुम्हाला हवेचा जास्तच म्हणजे आवाज येत असेल तर तुम्ही इंटरनेटवर सुद्धा तुम्ही त्या पॉइंट विषयी माहिती घेऊ शकता. तर फायनली आम्ही ह्या केव मध्ये आता एंट्री केलेली आहे. तर बघा तिथं सर्वांनी म्हणजे काळोख असल्यामुळे सर्वांनी आपापलं टॉर्च लावलेलं होतं. आणि टॉर्च लावल्यानंतर आम्ही असं इथं निघालो. बघा किती सुंदर अशी महादेवाची मूर्ती आहे. आणि सर्वजणांनी तिथं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर निघायला लागलो त्या केव मधून. तर तिथं बघा रेवती काहीतरी शोधत होती. रेवतीला एक टायगर दिसला होता. त्यानंतर आम्ही म्हणजे तो टायगर नकलीच होता ऑब्व्हियसली. मग नंतर आम्ही जेव्हा तिथं थोडा रेस्ट वगैरे केला आणि बघा किती छान छान असे टेबल खुर्ची टाईप तिथं बसायला जागा होती एकदम निसर्गरम्य. आणि तिथं चक्क आमच्या ज्या रेवती मॅम होत्या त्या एकदम ध्यानस्थ बसलेल्या होत्या. तर खूप छान अशी फिलिंग येत होती. तुम्ही बघू शकता किती छान असं वाटत होतं तिथं. त्यानंतर आम्ही निघालो. नंतर आम्ही तिथं एक जी प्लेस होती तिथं रील्स वगैरे केल्या. गर्ल्स रील्स वेगळी झाली, एक अजून रील्स झाली. त्यानंतर आम्ही जिथं ट्रॅव्हल्स नाही जाऊ शकत त्यामुळे छत्रीच्या प्रवासाने निघालो. आणि आम्ही पोहोचलो त्या पॉइंटला. शेवटी त्या पॉइंटला पोहोचल्यानंतर वरतून इतका छान व्ह्यू असा होता तिथं की तुम्ही बघू शकता. तिथून नंतर आम्ही एक दोरी वगैरे लावलेली होती त्या साईडला जाण्यासाठी. ते सर्व पार करत आम्ही निघालो. शेवटी आम्ही पोहोचलो लिंगमळा वॉटरफॉल. लिंगमळा वॉटरफॉल बघितल्यानंतर आम्ही निघालो मंदिरासाठी. तर मंदिरात आम्ही सर्व 4 मंदिरांची दर्शने घेतली. बघा किती छान वाटत होतं. मंदिराची दर्शनं झाल्यानंतर आम्ही परत एक ग्रुप फोटो वगैरे क्लिक केले. तर लिंगमळा वॉटरफॉल बघितल्यानंतर आम्ही एक रील वगैरे ते शूट केली आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. कारण आम्हाला खूप उशीर झालेला होता. तर सूरज म्हणतोय, "चल बाबा आता व्हिडिओज बंद कर." आणि आम्ही निघालो. येता येता खूप जण थकले पण होते. पण येता येता जेवण करणं मस्त होतं. तर आम्ही थांबलेलो होतो शिवशाही व्हेज आणि नॉनव्हेज हॉटेलला. ते वाईच्या थोडं पुढे गेल्यानंतर होतं. जर तुम्ही तुम्ही पण महाबळेश्वरला गेले आणि येताना जर तुम्हाला जेवण करायचं असेल तर तुम्ही नक्कीच या हॉटेलला भेट द्या. कारण इथलं व्हेज असो नॉनव्हेज दोघंही खूप छान होते चवीला. आणि त्यानंतर आमचे जो मॅन्डेटरी डान्स होता तो आमचा डान्स सुरूच होता. तर तुम्ही आता बघा या ट्रिपचा मोस्ट एन्जॉयबल पार्ट.
प्रकारे आमची ट्रिप एंड झाली. हम साथ साथ है या सीन बाय बाय टूडल्स.